क्लाउड व्हाईटबोर्डचं फीचर आपण बघितलं आणि ते आता आपण डिटेलमध्ये अंडरस्टँड केलं. आता लास्ट जो ऑप्शन याच्यामध्ये आहे तो म्हणजे व्हाईटबोर्ड मध्ये सांगायचं म्हणजे की आज मी समजा आज किती पानं शिकवले, समजा मी आज 11 पेजेस शिकवले आणि हे पेज मी समजा लिहिलेले हाताने लिहिलेले, समजा मी हँड रिटन केले आणि 11 पेजेस मी आज लिहिले. हेच पेजेस मला उद्या पण लिहायचे. सो मला डबल काम नको, डबल मला ते रायटिंग करायला नको, म्हणून मी काय करू शकतो, आज जे पेजेस शिकवलेत तेच व्हाईट बोर्ड माझ्या नावाने मी सेव्ह करू शकतो. तर कसं, तर इथं सेटिंग मध्ये ऑप्शन आहे सेव्ह सेव्ह सेव्ह. सेव्ह मध्ये आता बघा एवढे व्हाईट बोर्ड लोकांनी वापरलेले आहेत या पॅनल मध्ये, ती एवढे 4-5 आहेत. आता हा माझा करंट व्हाईट बोर्ड आहे. सो या करंट व्हाईट बोर्डला मी माझं रिनेम करू शकतो. सो माझं नाव इथे टाकू शकतो मी. सो मी माझं नाव टाकलंय सेव्ह. तो व्हाईट बोर्ड माझ्या नावाने मी सेव्ह केलाय पहिले. ओके, आता मी तो व्हाईट बोर्ड ओपन करतोय आणि आता हे व्हाईट बोर्ड मी सेव्ह करतोय. ऑप्शन ऑलवेज लक्षात ठेवायचं, जेव्हा तुमचं व्हाईट बोर्डचं काम झालंय तेव्हा तुम्ही तुमच्या व्हाईट बोर्ड मधून ऑलवेज एक्झिट केलं पाहिजे. एक्झिट केलं पाहिजे. समजा आपण एक्झिट नाही केलं आणि जस्ट मिनिमाइज केलं, बस एवढंच केलं आणि आपण निघून गेलो आणि कुठले दुसरे टीचर आले किंवा दुसरा व्यक्ती जो येईल आणि जेव्हा तो व्हाईट बोर्ड ओपन करेल तो तुमचाच व्हाईट बोर्ड त्याला ऍक्सेसेबल होतो. याचा अर्थ असा की जेव्हा आपण आपलं व्हाईट बोर्डचं काम झालंय आणि आपल्याला व्हाईट बोर्ड सेव्ह करायचंय, आपण आधी पहिले आपलं रिनेम करायचं, सेव्ह करायचं, त्याला सेव्ह आपण केलेलंच आहे ऑलरेडी, आणि फक्त एक्झिट करायचं आहे. एक्झिट एवढं करायचं आहे. आता आपण नेक्स्ट जेव्हा नवीन व्यक्ती येईल तेव्हा त्यांना न्यू व्हाईट बोर्ड ओपन होईल. बघा नवीन व्हाईट बोर्ड ओपन झालाय. आता तुम्हाला तुमचा व्हाईट बोर्ड, तुम्ही नेक्स्ट डे आला, तुम्हाला तुमचा व्हाईट बोर्ड पहिले पाहिजे, तुम्ही सेव्ह मध्ये जायचा आणि तुमचं नाव जिथे ठेवलेलं आहे, बोर्ड ठेवलाय, तो बोर्ड तुम्ही वापरायचा आणि त्याच बोर्ड मध्ये तुम्ही पुढे लिहू शकता आणि परत तुम्हाला जाऊन सेव्ह करायचं. जाताना फक्त सेव्ह करायचं, फक्त सेव्ह म्हणायचं, दॅट्स ऑल, इट विल गेट सेव्ह. सो अशा पद्धतीने आपण व्हाईट बोर्ड पण सेव्ह करू शकतो आणि तोच जो व्हाईट बोर्ड आपला तो आपण नेक्स्ट नंबर ऑफ डेज साठी वापरू शकतो. आणि याने काय होईल, तुम्ही तुमचे मल्टिपल व्हाईट बोर्ड ओपन करणार नाही. तुम्ही तुमचा सेमच व्हाईट बोर्ड तुम्ही एन नंबर ऑफ डेज साठी वापरू शकता. म्हणजे तुमची स्पेस जी आहे पॅनलची, ती स्पेस तुमची फ्री राहील. अदरवाईज जेवढे तुम्ही व्हाईट बोर्ड ओपन करणार तेवढं स्पेस तुमची युटिलाइज होऊन जाईल. मग तुम्ही हे व्हिडिओ, हे जे व्हाईट बोर्ड ते डिलीट पण करू शकता, तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला जे जे नको आहेत ते व्हाईट बोर्ड तुम्ही डिलीट पण करू शकता. म्हणजे तुम्हाला स्पेस अवेलेबल होईल. पण हे जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की प्रत्येकाने आपलं आपलं नावाने व्हाईट बोर्ड सेव्ह केलं, त्याच व्हाईट बोर्डला तुम्ही कंटिन्यू करत राहा, तो बेस्ट ऑप्शन आहे. आता लास्ट ऑप्शन या व्हाईट बोर्ड मध्ये आपल्याला जो बघायचा राहिला, जो मी तुम्हाला सांगितला होता, तो म्हणजे स्प्लिट स्क्रीनचा ऑप्शन. स्प्लिट स्क्रीनचा ऑप्शन बघायचा आहे. तो म्हणजे इकडे तुम्हाला व्हाईट बोर्ड आणि या साईडला तुम्हाला युट्यूब ओपन करायचंय किंवा पीपीटी ओपन करायची आहे किंवा जे काय ओपन करायचं असेल ते. तो आता आपल्याला काय करायचंय, इथे मल्टी विंडोज ऑप्शन एक आहे, त्याला आपण सिलेक्ट करू शकतो. एल्स आपण रिसेंट फाइल्स मध्ये जाऊ शकतो. आता रिसेंट फाइल्स मध्ये आलात की तुम्हाला इथे तुम्हाला युट्यूबचे ऑप्शन आणि जे जे तुम्ही आतापर्यंत जे ओपन केलेले होते हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसतात आणि हे तुम्ही जेव्हा क्लिअर कराल हे सगळे तुमचे जाणार. सो हे कधीच क्लिअर, म्हणजे जेव्हा तुमचं लेक्चर संपेल तेव्हा तुम्ही ते क्लिअर करायचं. सो आता हे रिसेंट फाइल्स आपण बघितलं, मल्टी विंडोज ऑप्शन आपण बघतोय. सो व्हाईट बोर्ड आपण ओपन केलेला आहे. व्हाईट बोर्ड गेलं की आपण पीपीएस पाहिजे, क्विक लॉन्च मध्ये जायचं, एखादं पीपीटी पाहिजे, डब्ल्यूपीएस ओपन करायचं आहे. ओके, डब्ल्यूपीएस ओपन केलं, परत आपल्याला मल्टी विंडोला जायचं आणि सिलेक्ट करायचं. सो इथे तुम्हाला पीपीटी ओपन करता येईल. सो जे पण तुम्हाला पाहिजे तसे मल्टी विंडोचा ऑप्शन तुम्हाला करता येईल, स्प्लिट स्क्रीनचा ऑप्शन तुम्हाला करता येतो. सो या अशा पद्धतीने तुम्ही सेट करू शकता. आणि हे होतं माझं बेंक्यूचं एंटायर व्हाईटबोर्ड सॉफ्टवेअर. फार युटिलिटी फीचर्स दिलेले आहेत आणि इझी टू अंडरस्टँड आहे, इझी टू ऑपरेट आहे आणि इंटरफेस सुद्धा सोपा आहे. हे होतं बेंक्यू इझेड राईट व्हाईटबोर्ड सॉफ्टवेअर. आता जे नेक्स्ट फीचर आहे ते आपल्याला बघायचं होतं ते म्हणजे क्रोम. तुम्हाला माहितीच आहे, डब्ल्यूपीएस मधून पीपीटी कसे ओपन करायचे ते बघूया, त्याच्यावर कसं लिहायचं ते बघूया. सो एखादी पीपीटी आपण ओपन करूया. सो एएमएस मध्ये आपण बघूया. एएमएस मध्ये पेनड्राईव्ह मध्ये जाऊन प्रेझेंटेशन ओपन आणि डब्ल्यूपीएस मधून ओपन करूया. डब्ल्यूपीएस जस्ट वन्स. ओके, सो पीपीटी आता ओपन करूया. हाफ ऑफ द पीपीटी इथे, हाफ ऑफ द पीपीटी इथे आहे. आता पीपीटी वरती लिहायचं असेल तुम्हाला तर
तर हे फ्लोटिंग टूल आपलं आहेच इथे. तर जेव्हा तुम्ही सिंगल पेज वरती लिहिता तेव्हा हे फ्लोटिंग टूल तुम्हाला सोपं पडेल इथे लिहायला, एक्सप्लेन करायला, रीड करायला, इरेज करायला सोपं पडेल. ओके. पण जेव्हा आता मला मल्टिपल पेजेस वरती लिहायचंय तेव्हा आपण या फीचर्स थ्रू आपण जाऊ शकत नाही. आता तिसऱ्या पेजवर जायचं तर हे वापरू शकत नाही आपण. सो इथे तुम्हाला दुसरा ऑप्शन दिलेला आहे. बाकी सगळे रेस्ट ऑफ द फीचर्स तुम्ही वापरू शकता. पण जेव्हा तुम्हाला आता मल्टिपल पेजेस वरती लिहायचं जेव्हा असेल WPS मध्ये, जेव्हा तुम्ही पीपीटी ऍक्सेस करताय तेव्हा तेव्हा तुम्हाला इथे पेनचा ऑप्शन इथे दिलेला आहे बघा. इथे पेनचा ऑप्शन दिलाय, तो सिलेक्ट जर केला तर तुम्हाला इथे पेनचा ऑप्शन आहे. कलर तुम्ही चूज करू शकता. इथे तुम्हाला फॉन्ट साइज तुम्ही सेट करू शकता. इथे अशी कलर चूज करू शकता आणि याच्यावरती तुम्ही लिहू शकता. आणि तुम्हाला सेकंड पेजला जायचं, तुम्ही सेकंड पेजला पण, थर्ड पेजला जायचं, थर्ड पेजला पण तुम्ही लिहू शकता. मल्टिपल पेजेस वरती लिहू शकता तुम्ही. ओके. जेव्हा तुम्हाला हायलाइट करायचं तुम्ही हायलाइट पण करू शकता अशा पद्धतीने. आणि इरेज करायचं असेल तर तुम्हाला इरेजरचा ऑप्शन दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही इरेज पण करू शकता आणि डन करू शकता. आता तुम्ही जेव्हा फुल स्क्रीनला जाणार, प्ले करंट पेज, आता ही फुल स्क्रीन आली, गॉट इट. आता जेव्हा तुम्ही एकाच पेज वरती शिकवणार तेव्हा तुम्ही हे फ्लोटिंग टूल वापरू शकता. इथे पेनचं ऑप्शन आहे, इथे तुम्ही पेन सिलेक्ट करू शकता, कलर चूज करू शकता, जे पण लिहायचं तुम्ही करू शकता, हायलाइट करू शकता अशा पद्धतीनं, आणि बाकीचे फीचर्स पण वापरू शकता. पण जेव्हा तुम्हाला मल्टिपल पेजेस वरती लिहायचं तेव्हा तुम्हाला हे फीचर बंद करायचंय. आणि इथेच तुम्हाला पेनचा ऑप्शन आहे, तर तुम्हाला पेनचा ऑप्शन इथे ओपन होणार आहे. आणि इथे तुम्हाला पेनचा ऑप्शन यूज झालाय. फॉन्ट साइज तुम्ही चूज करू शकता आणि याच्यावरती तुम्ही लिहू शकता. आणि मल्टिपल पेजेसवर जायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट पेजला इथून जाऊ शकता. नेक्स्ट पेज, नेक्स्ट पेज, नेक्स्ट पेज. परत तुमचा पेन इथं आहेच, तुम्हाला तुम्ही इथे लिहू शकता. परत जायचं नेक्स्ट पेजला, परत नेक्स्ट पेजला. आणि जेव्हा तुमची पीपीटी एक्सप्लेन होईल पूर्ण सांगून तुमची शिकवणार आहे तुम्ही, अशा पद्धतीने स्वॅप पण करू शकता. 23व्या पेजला तुम्ही डायरेक्टली फर्स्ट पेजला येऊ शकता. आणि मग तुम्ही इथनं हे बंद करू शकता फीचर. आणि इथनं तुम्ही बॅक करू शकता किंवा होम करू शकता किंवा बॅक करू शकता. अशा पद्धतीने पीपीटी वरती इथे बॅक करू शकता. आणि तुम्हाला जर अनोटेशन ठेवायचं असेल तुम्ही येस म्हणू शकता किंवा नो, कीप किंवा नो. हे पीपीटी वरती कसं लिहायचं, पीपीटी आणि अनोटेशन कसं करायचं, सेव्ह करायचं. सो हे सगळे फीचर्स आता आपण बघितलेत. इन्स्टाशेअर 2 आपण याच्यामध्ये बघितलंय. व्हाईट बोर्ड आपण WPS बघितलं, इन्स्टाशेअर 2 बघितलं, AMS फाइल्स बघितलं, व्हाईट बोर्ड सॉफ्टवेअर बघितलं. प्ले स्टोर वर तुम्हाला डाउनलोड डायरेक्ट करता येतं. क्रोम मध्ये आहेच, क्रोम मध्ये डायरेक्ट तुम्ही ऍक्सेस करू शकता. जे पण तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल ते आहे. आणि युट्यूबचा ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले आहेत. युट्यूब डायरेक्टली ऑप्शन शेअर करू शकता. आणि बाकी सगळे फीचर्स तुम्ही वापरू शकता. सो हे मोस्ट ऑफ द फीचर्स होते, अँड सॉफ्टवेअर्स होते काही जे आपण आज बघितले बेंक्यूच्या पॅनलमध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात तुम्हाला जेव्हा पॅनल चूज करायचं असेल तेव्हा, की पॅनलचं हार्डवेअर कसं आहे, पॅनलचे फीचर्स किती आहेत, सॉफ्टवेअर कसं आहे, युजर इंटरफेस कसं आहे, आणि सर्व्हिस सपोर्ट कसं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या पॅनल डिसाईड करताना कामात येतील. तर याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यानुसार मग आपण पॅनल डेव्हलप सिलेक्शन केलं पाहिजे. बेंक्यूचे जे पॅनल्स आहेत इंडस्ट्रीमधले बेटर पॅनल आहेत, ज्याच्यामध्ये युटिलिटी फीचर्स आहेत आणि स्वतः ते कंपनी ॲप डेव्हलप करते, प्लस हार्डवेअर त्या क्वालिटीचं आहे. आणि पॉवर कन्झम्पशन सर्वात बेटर आहे. त्याच्यामध्ये 74 वॉटचं पॉवर कन्झम्पन आहे, 75 इंचेसचं, 86चं 108 पॉवर कन्झम्पन आहे, 65चं 67 वॉट पॉवर कन्झम्पन आहे. ऑक्टा कोर प्रोसेसर आहे, IPS पॅनल आहे, रॅम त्याची 8GB आहे, स्टोरेज आहे, SD कार्ड आहे, व्हाईट बोर्ड IK टेक्नॉलॉजी आहे, जम रेजिस्टन्स स्क्रीन आहे, 9 MHz हार्डनेस आहे. एंटायर सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि पॅनल क्वालिटी आहे, हार्डनेस बेटर आहे. सो हे इम्पॉर्टंट फीचर्स सगळे आज आपण बघितले. पॅनलचा अभ्यास आपण डिटेलमध्ये केला आणि त्याच्यानंतर आपण डिसिजन घेऊ शकतो. सो एंटायर मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय की पॅनलमध्ये काय फीचर्स होते, काय हार्डवेअर होते आणि गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. थँक्यू सो मच.